गढ़चिरौली की जपतलाई आश्रमशाला में सर्पदंश से 3 छात्रों की मौत के बाद शिवसेना यूबीटी नेता और विधायक अंबादास दानवे ने घटनास्थल का दौरा कर गंभीर आरोप लगाया है। दानवे के मुताबिक करीब 850 वर्ग फुट की जगह में 110 छात्रों के सोने की व्यवस्था है, जबकि छात्रावास में क्षमता से अधिक विद्यार्थियों को रखा गया है। दानवे ने आरोप लगाया कि कार्रवाई केवल मुख्याध्यापक और अधीक्षक तक सीमित रही, जबकि प्रकल्प अधिकारी और वरिष्ठ अधिकारियों को बचाया जा रहा है। उन्होंने कहा है कि सर्पदंश के बाद छात्रों को अस्पताल पहुंचाने में देरी हुई और खराब सड़क भी बड़ी बाधा बनी। दानवे ने आश्रमशालाओं की नियमित जांच नहीं होने और बिस्तर, कंबल, तकिया और मच्छरदानी जैसी मूलभूत सुविधाओं के अभाव का आरोप लगाया। उन्होंने आदिवासी विभाग के अधिकारियों और संस्था चालकों की कथित मिलीभगत की जांच तथा अनुदान के इस्तेमाल की गहन जांच की मांग की है। म्हणून आदिवासी विभागाचे अधिकारी, मी तर म्हणेल हे आदिवासी विभागाचे अधिकारी आणि संस्था चालक मिळून या आदिवासी आश्रमशाळा भ्रष्टाचाराचा अड्डा या लोकांनी बनविलेला आहे। आणि म्हणून हे दोन्ही घटक याच्यात जबाबदार आहे। दोन्ही घटकावर कडक कारवाईची आवश्यकता आहे। एक दुसरी गोष्ट, मी असं ऐकलं मान्य मुख्यमंत्र्यांकडून, तशा ऑर्डर्स काही आलेले नाही की शाळा बंद करण्याचा निर्णय। मला असं वाटतं रोगापेक्षा हा इलाज भयंकर होईल। कारण 250च्या वर 235 237 मुलं मुली तिथे शिकतात। 110 मुलं आणि 125 मुली, माझ्याकडे जो आकडा आला त्याच्याप्रमाणे म्हणजे 235। जर 235 विद्यार्थी तिथे शिकत असेल आणि संस्था बंद केली तर या विद्यार्थ्यांनी जायचं कुठं हा प्रश्न निर्माण होईल। याच्यापेक्षा जास्त संख्या आहे तिथे, कारण निवासी एवढे 235 आहे, अनिवासी सुद्धा मोठ्या संख्येने मुलं तिथे आहेत, मुली तिथे आहेत। 15 ऑगस्ट येऊन ठेपलेली आहे। शैक्षणिक वर्ष 2.5 महिन्याचं पूर्ण झालेलं आहे। 1 महिन्याने दिवाळीच्या सुट्ट्या लागतील आणि म्हणून शाळा बंद करणं हा रोगावरचा इलाज हा भयंकर होईल। शेवटी कोणी 15 किलोमीटर, कोणी 10 किलोमीटर, कोणी 25 किलोमीटरचे विद्यार्थी त्या शाळेत टाकलेले आहेत। सरकारने या ठिकाणी प्रशासक नेमला पाहिजे किंवा दुसऱ्या एखाद्या चांगल्या संस्थेला ही शाळा चालवायला दिली पाहिजे। दोन पर्याय सरकार, आदिवासी विभाग निवडू शकते आणि म्हणून याच्यावरचं शाळा बंद करणं हा काही उपाय होणार। कारण काही पालक मला त्या ठिकाणी भेटले, मी त्या जपतलाई शाळेत गेलो होतो। त्यांनी शाळा जर बंद झाली तर आमच्या मुलांना टाकायचं कुठं, कसं जायचं, आम्ही हा एक प्रश्न उपस्थित केलेला आहे। आणि म्हणून मी आता जिल्हाधिकारी साहेबांशी भेटलो, त्यांना मी सांगितलं मी आता आदिवासी विभागाचे जे आयुक्त आहेत त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे। त्यामुळे ही शाळा बंद नाही झाली पाहिजे, शाळा चालूच ठेवली पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आदिवासी विद्यार्थ्यांच्या हितासाठी घ्यावी लागेल। करायची तर येणार। आणि मला असं वाटतं हे जर केलं तर ही संस्था 2 मिनिटात ऑर्डर मिळाल्या कोर्ट याला स्टे देईल, हे मी सांगतो। याचाच अर्थ अधिकारी आणि संस्था चालकांची मिलीभगत याच्यातून दिसेल असं माझं स्पष्ट म्हणणं आहे। म्हणून कोणत्या तरी संस्थेला चालवायला देणं हे करता येतं किंवा प्रशासक तिथे लावणं, या दोन गोष्टी करण्याची आवश्यकता आहे।